नमस्कार, मी सोनल स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल्स कॉर्नर्समध्ये। तर आता नोकरदार महिलांसाठी खुशखबर आहे। तर आता नोकरदार महिलांना त्यांच्या लहान मुलांची तर चिंता करण्याची आता गरज नाही, कारण सरकारतर्फे आता पाळणा योजना राबवण्यात येणार आहे आणि ती सुद्धा तुमच्या नजीकच्याच अंगणवाडीमध्ये राबवण्यात येणार आहे। तर नेमकी काय आहे ही योजना आपण इथे बघूया। तर ते स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून याची माहिती दिलेली आहे। इथे बघू शकता तुम्ही, केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार मिशन शक्तीमधील सामर्थ्य या कार्यक्रमाअंतर्गत राज्यात पाळणा ही योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। तर नोकरी करणाऱ्या महिलांना आपल्या मुलांची काळजी घेता यावी यासाठी 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीत पाळणा योजना राबवण्यात येणार। तर मग या पाळणा योजनेअंतर्गत मुलांना मिळणाऱ्या सुविधा काय आहेत त्या पाहूयात। तर सर्वात आधी ते बघा, डे केअर सुविधा, तसेच पूर्वशालेय शिक्षण, पूर्वपोषण आहार, वाढीचे निरीक्षण, तसेच आरोग्य तपासणी, त्याचबरोबर लसीकरण, दिवसातून 3 वेळा आहार, त्यामध्ये सकाळचा नाश्ता असेल, दुपारचं गरम शिजवलेलं जेवण, संध्याकाळचा नाश्ता। आणि ही पाळणा घर महिन्यातील 26 दिवस आणि 7.5 तास हे चालू असणार आहे। तर मग या पाळणा घराच्या व्यवस्थापनासाठी एक पाळणा सेविका व एक पाळणा मदतनीस नेमण्यात येईल। तर केंद्र सरकारने सद्यस्थितीत दिलेल्या मान्यतांनुसार राज्यात 345 पाळणा सुरू करण्यात येत आहे। यापुढे केंद्र सरकार मान्यता दिली त्याप्रमाणे संख्येत वाढही करण्यात येणार आहे। तर त्यासंबंधीचा GR सुद्धा 21 ऑगस्ट 2025 रोजी हा निघालेला आहे। तर लवकरच संपूर्ण राज्यामध्ये ही पाळणा योजना ही अंगणवाडीमध्ये राबवली जाणार आहे। तर हीच होती एक महत्त्वाची अपडेट। तर व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या नोकरदार महिलांपर्यंत पोहोचवा। त्याचबरोबर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करून जा। असेच महत्त्वाचे अपडेट्स, व्हिडिओ नोटिफिकेशन हे सर्वात आधी आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच मिळतील।